अजितदारांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबत। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदारांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात तासभर चर्चा। बैठकीत राजीनाम्याबाबत चर्चा झाली नाही। अजितदारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंची माहिती। माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह तयार केला जातोय। मीडिया ट्रायल सुरू आहे। कोर्टात ट्रायल सुरू झाल्यावर सगळं समोर येईल। अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्याच सातपुडा बंगल्यावर बैठक। अवादा कंपनीकडे मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचा स्फोटक आरोप। महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे। पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। चौकशी आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता? कोणावरही अन्याय होता कामा नये, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडे भेटीची वेळ मागितली आहे, सुरेश धस यांची माहिती। ग्राउंड रिअॅलिटी अजित पवारांना सांगणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं। विष्णू चाटे हा प्यादा, कराड हा आका आणि आकाचा आका धनंजय मुंडे। TV9 मराठीच्या मुलाखतीत धस यांचा स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केला। आरोपींच्या फोनमधून मारहाण करतानाचे व्हिडिओ हस्तगत। व्हिडिओत आरोपी देशमुखांना मारत होते आणि आनंद लुटत होते। एसआयटीच्या पथकाने सर्व पुरावे कोर्टात सादर केले। बीड हत्या प्रकरणात गंभीर तपास नाही, एसआयटी बरखास्त करा, अंजली दमानी यांची मागणी। सर्व अधिकारी कराडच्या आशीर्वादानं आल्याचा आरोप। बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारने निर्धारानं कारवाई केली आहे। कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा। अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली। दमानी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचीही भेट घेणार। संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटत असल्याची जनभावना। शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवावं, शरद पवारांची मागणी। पवारांनी पत्र लिहिलं म्हणजे गांभीर्य असेल, शरद पवारांनी सांभाळून राहायला सांगितलंय, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। खंडणी प्रकरणातील एफआयआर म्हणजे फक्त स्टोरी, हत्या प्रकरणानंतर जाणून बुजून खंडणीचा गुन्हा। विष्णू चाटेच्या वकिलांची कोर्टात माहिती। खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेची पोलीस कोठडी वाढवली, तर हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारची पोलीस कोठडी 18 जानेवारीपर्यंत वाढवली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या मुंबईतील विभाग अध्यक्षांची बोलावली बैठक। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठक होणार। प्रजासत्ताक दिन जवळ आला, अजून पालकमंत्री जाहीर नाही। पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरूच, महायुतीच्या गोंधळावर राऊतांची टीका। पालकमंत्री पदाचा कसलाही तिढा नाही। अजित पवार विदेशात होते त्यामुळे चर्चा झाली नाही, आता ते आले आहेत, परत चर्चा सुरू होईल। चंद्रशेखर बावनकुळेंची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया। मी आणि पवार साहेब राष्ट्रवादीचे संस्थापक, छगन भुजबळांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। तर आता माझ्या सर्व भावना मेल्या म्हणत काहीही बोलणार नसल्याचं विधान। कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्री व्हायचं नाही। पटेल तटकरेंसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, त्यांना भेटलोही नाही। नाराजीवरील प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पर्यटन विभागासंदर्भात भेट घेतल्याची देसाईंची माहिती। कोल्हापूरमधील कार्यक्रमात राजू शेट्टींनी फडणवीसांची भेट घेतली। ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी कामगारांबाबत केली चर्चा। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार। नेवासामधील सत्कार समारंभात राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। सिंधुदुर्गमधील 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। सिंधुदुर्गमधील महत्त्वाच्या देवस्थानांवरील वक्फ बोर्डचा दावा। नितेश राणेंचं वक्तव्य। वक्फ बोर्डनं दावा केलेल्या जमिनी परत मिळायला हव्या, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी शहांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। बीड प्रकरणानंतर पंकजा मुंडे आणि शहांच्या भेटीला महत्त्व।
कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये HMPV विषाणूचे 6 रुग्ण आढळले. हा विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्रात अलर्ट. पुणे महापालिका रुग्णालयात 350 खाटा तयार. रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना. चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गंभीर. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. मुंबई महापालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. निवडणूक आयोगाची आज किंवा उद्या पत्रकार परिषद. दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर HMPV व्हायरसचं संकट. केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्ली निवडणूक आयोगासोबत चर्चा. निवडणूक आयोग आरोग्य मंत्रालयाशीही चर्चा करणार. महाकुंभ मेळ्यावर HMPV विषाणूचं सावट. चीनमधून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांवर बंदी घाला. कुंभमेळ्यातील महंतांचं पंतप्रधान मोदींना पत्र. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढला. उत्तर विदर्भात पारा 11 अंशांच्या खाली तर पुढील 2 दिवसात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर वाढून तापमानात वाढ होणार. मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घट. सांताक्रूज आणि कुलाबा केंद्रांवर नेहमीपेक्षा कमी तापमानाची नोंद. महानगरात गारठा वाढला. नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामं दिलेल्या मुदतीत पूर्ण करावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. सह्याद्री अतिथीगृहावर विमानतळांच्या बांधकामांसंदर्भात फडणवीसांनी आढावा बैठक घेतली. मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारली. भायखळा, बोरिवली, पूर्वच्या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी हटवली. कुलाबा, वांद्रे, सिव्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील वांद्रे कुर्ला संकुल ते कुलाबा मार्गाचं 92% काम पूर्ण. काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडणार. गोरेगावमधील सिद्धार्थनगरमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत मिळालेल्या भूखंडांवर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गृहनिर्मिती 2397 घरं बांधणार. 15 दिवसात पालिकेने शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत कार्यवाही करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांचे आदेश. यंदाच्या ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांकडे FRP थकीत. 122 साखर कारखान्यांकडे 1685 कोटींची FRP. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती समोर. ND स्टुडिओसाठी व्यावसायिक कृती आराखडा तयार करा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या सूचना. ND स्टुडिओ अद्ययावत करण्यासंदर्भात मंत्रालयात पार पडली बैठक. माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी. घरगुती मूर्ती पर्यावरणपूरकच हव्यात. मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. महाराष्ट्र केसरी गटासाठी पात्र मल्लांना वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश. 29 जानेवारीपासून अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 31,400 कुटुंबांमधील युवकांचं कौशल्य सर्वेक्षण. युवकांच्या कौशल्यानुसार महापालिका रोजगार उपलब्ध करून देणार. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूचा आलेख घसरल्यानं प्रवाशांना दिलासा. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 96 अपघाती मृत्यूंची नोंद. तळेगाव, चाकण ते शिक्रापूर रस्त्यावरील एलिव्हेटर कॉरिडॉरचं काम तातडीनं सुरू करा. खासदार अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे मागणी. पोलीस स्थापना दिनानिमित्ताने भिवंडीत सेवाभावी उपक्रमांचं आयोजन. पोलिसांकडून रस्त्यांवर पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती. नवी मुंबईमधील ऐरोलीच्या सोसायटीतील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग. नागरिकांकडूनच आगीवर नियंत्रण. घरी कोणी नसल्यानं जीवितहानी टळली. आठवडाभरात शैक्षणिक आराखडा. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचे संस्थाचालकांना आश्वासन. अकोल्यातील बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेची बिना फलकाची शाळा. जिल्हा परिषदेच्या शाळेला फलक लावण्याची विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी. येवल्यातील धडपड मंचाचे भव्य पतंग ठरतायत लक्षवेधी. सालाबादप्रमाणे यंदाही भव्य 10 फुटी पतंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावला. डोंबिवलीत कुटचरण गुंतवणुकीच्या नावाखाली नौदल अधिकाऱ्यासह 9 जणांची 23 लाखांची फसवणूक. 21 जणांवर गुन्हा दाखल. मानपाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. गोंदियात सडक अर्जुनी वनविभागाची मोठी कारवाई. सागवान तस्करी करणाऱ्या ट्रकवर वनविभागाकडून कारवाई. कारवाईत 17 लाख किमतीचा मौल्यवान सागवान आढळला. परभणी प्रकरणात 2 दिवसात न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार. सचिन खरात यांचा इशारा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 4590 पानांचं आरोपपत्र दाखल. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई. कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस नामक कंपनीसह संचालकावर गुन्हा दाखल. मोझोनाईट खडा खरेदीवर आठवड्याला 6% परतावा देण्याचा आमिष.
टोरेस नामक कंपनीवर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप. टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तान्या कासाटोवा पोलिसांच्या ताब्यात. धुळे महानगरपालिकेच्या इमारतीवर सौर पॅनल बसवण्याचं काम सुरू. 200 किलो वॅट वीज निर्मिती होणार. पालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटलांची माहिती. बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गाचं काम सुरू. संपादित क्षेत्र रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात देण्यास विरोध केल्यास कारवाई. उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांचा इशारा. धुळे जिल्ह्यात डिसेंबरमधील अवकाळी पावसामुळे 1599 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. शिरपूर तालुक्यातील 30 गावांमध्ये सर्वाधिक नुकसान. वाळू वाहतूक परवान्यासाठीचा सर्व्हर डाऊन असल्यानं महसुलावर परिणाम. रॉयल्टी विना वाहतूक सुरू असल्यानं बुडतोय महसूल. नंदुरबार शहरातील वाहतुकीच्या समस्येत वाढ. पोलिसांकडून उपाययोजना सुरू. मात्र वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे वाहतूक कोंडी. नागपुरातील विविध ठिकाणाहून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून मूळ मालकांना परत. अंदाजे 3 कोटींचा मुद्देमाल मालकांना परत मिळवून देण्यात पोलिसांना यश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लग्न मोडल्यानंतर झालेल्या वादात गोळीबार. वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या बल्लारपुरातील 18 गावांचा पाणी प्रश्न बिकट. ग्रीड पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी. साताऱ्याच्या जावळीतील फळणीमध्ये 32 वर्षीय व्यक्तीची हत्या. हत्येमागील बारेकरी न सापडल्यानं ग्रामस्थांचे मेढा पोलिसांना निवेदन. शिर्डीत साईबाबा देवस्थानतर्फे नेहमीप्रमाणे महाभोजन वाटप सुरू. अन्नदान फंडामध्ये भाविकांकडून आतापर्यंत 450 कोटीहून अधिक रक्कम दान. मोफत भोजन सुरूच राहणार. रत्नागिरीच्या दापोलीत आर्मीतून सेवानिवृत्त जवानाचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागत. पालगड गावचे जवान सचिन दगडू मोरे यांनी भारतीय सैन्यात 24 वर्ष सेवा बजावली. मुळशी तालुक्यातील नेरे गावात आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. पुणे जिल्ह्यातील अनेक भागातून बैलगाडा मालकांचा शर्यतीत सहभाग.